हॅलो हाय नमस्कार. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो राजगडचा आहे. खूप दिवस झाले ठरवत होतो की राजगडचा ट्रेक करायचा आहे आणि फायनली हा प्लॅन सक्सेसफुल झाला. आम्ही शिरवळवरून नसरापूर मार्गे राजगडकडे गेलो. वातावरण सकाळचे अगदी मन प्रसन्न करून टाकणारे होते. प्रवासात मनाला मात्र ओढ लागली होती ती राजगडची. कसा असेल आपल्या राजांचा राजगड. हे खूप वेळा राजगडवर गेले होते, मात्र मी पहिल्यांदाच निघाले होते. यांच्यामुळे मलाही आता गडकिल्ले पाहण्याची, आपला इतिहास जाणून घेण्याची ओढ लागली आहे. पुस्तके वाचायला तर मला फार आवडतात, पण फक्त पुस्तके वाचून इतिहास समजत नाही. तो तिथे जाऊन जाणून घ्यायला लागतो. इतिहासाची साक्ष देणाऱ्या गोष्टींना जवळून अनुभवावे लागते आणि मला हे शक्य होत आहे हे फक्त यांच्यामुळे. राजगड ट्रेक हा प्रत्येक सह्याद्री प्रेमी आणि शिवभक्तासाठी एक अविस्मरणीय अनुभव असतो. हा किल्ला फक्त डोंगरावरचा गड नाही, तर तो शिवरायांच्या पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या वैभवाचा साक्षीदार आहे. राजगडच्या जवळपास पोहोचलोच होतो तेवढ्यात एक आजी तिथे बसलेल्या दिसल्या. त्यांना खरं तर गड चढता येत नव्हता. वर जाऊन काकडी विकणे त्यांना शक्य नव्हते. यांनी जाऊन त्यांच्याजवळून काकड्या घेतल्या. तुम्हालाही गड किल्ल्यांवर गेल्यावर व्यक्ती अशा दिसल्या तर त्यांना नक्की मदत करा. काही वेळातच आम्ही राजगडाच्या पायथ्याशी पोचलो आणि ट्रेक चालू केला. राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी. सुमारे 26 वर्ष हा गड स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जात होता. महाराजांनी याच गडावरून स्वराज्याचा विस्तार सुरू केला. गडाचे बांधकाम मुरुंबदेव डोंगरावर करण्यात आले असून त्याची उंची सुमारे 4518 फूट एवढी आहे. गड चढत असताना एक काका तिथे शिवरायांच्या जन्माचा पाळणा गात होते. तो पाळणा थांबून ऐकला. 11 वारंग पाऊसाना पत बाळाला तंग पाच्या त्यार राजाच्या संग बाळाची जिराजी 12व्या दिवशी गोदावला माळी त्याच्या हातानं लावल्या केळी नाऊ शिवाजी ऐका मंडळी जिवाळाची जिराजू महाराष्ट्राचा भगवा झेंडा लावा राजगडावरी लावा राजगडावरी जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळण मांडीवरी जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळण मांडीवरी शिवाजी छत्रपती महाराज जय जय पार्वती पते. खरंच शिवरायांची स्तुती ऐकून मन अगदी भारावून गेले आणि गड चढायला एक वेगळेच बळ मिळाले. आणि आजकाल आपण जे इंस्टाग्रामवर राजगड बहरलाय या ज्या रील पाहतोय ना, त्या अगदी खऱ्या आहेत. राजगड फुलांनी अगदी बहरून गेला आहे आणि फुलांनीच नाही बरं का, तर तो माणसांनीही बहरून गेला आहे. सगळीकडे पिवळ्या आणि गुलाबी फुलांची गादीच जणू पसरली आहे असं भासत आहे. डोळ्याचे पारणे फेडणारे हे दृश्य आहे. काही वेळातच गडावर पोचलो. खरं तर राजगड म्हणजे स्वराज्याची सुरुवात, महाराजांच्या राजकीय व सैनिकी निर्णयांचे हे केंद्रस्थान. किल्ल्याची रचना अत्यंत मजबूत असून त्याचे 3 टप्पे बालेकिल्ला, संजीवनी माची व सुवेळा माची हे संरक्षणाच्या दृष्टीने उत्कृष्ट आहेत. बालेकिल्ला म्हणजे किल्ल्याचा सर्वात आतला व मजबूत भाग. हा भाग म्हणजे संपूर्ण किल्ल्याचे जणू हृदयच. येथे राजांचे निवासस्थान, दरबार व खजिनागृह असे. हा बालेकिल्ल्यावर आणि इथनं हा गेलाय ना सुवेळा माचीला इकडून पण एक रोड होता ना, गुंजवणी दरवाजा काय दिलं आहे असं, आणि तिकडून ते नेड आहे आणि ह्याला काय डोम काय. सईबाईंची समाधी येथेच आहे, या किल्ल्यावर आहे. या समाधीचे दर्शन घेतले. सईबाई या महाराजांच्या पहिल्या पत्नी. ही समाधी एक लहान दगडी बांधकाम आहे. राजगडावरील पद्मावती मंदिर अजूनही अत्यंत चांगल्या अवस्थेत आहे. हे किल्ल्याच्या अवशेषांमधील एक महत्त्वाचा धार्मिक व ऐतिहासिक भाग आहे. राजगडाचे मूळ नाव मुरुमदेव असताना महाराजांनी हे मंदिर बांधले असल्याचा दावा केला जातो. हे मंदिर ट्रेकर्ससाठी एक आश्रय म्हणून उपयोगात येते. या मंदिराजवळ पद्मावती तलाव आहे. देवीच्या नावावरूनच याला पद्मावती तलाव असे नाव पडले. पिण्याचे व वापराचे पाणी साठवण्यासाठी तसेच येथील रहिवाशांसाठी हा तलाव जीवनरेखाच होता. चौकोनी आकाराचा हा तलाव पाषाणात कोरलेला आहे आणि आजही त्यात पावसाचे पाणी साठते.
थोडा वेळ तलावाच्या काठी बसूनच वेळ घालवला. शांत असा वेळ गेला आणि खरंच मनाला खूप छान वाटले. त्यानंतर आम्ही निघालो संजीवनी माचीकडे. संजीवनी माची राजगडाच्या दक्षिण बाजूस आहे. बाले किल्ल्यापासून ती एका लांब डोंगर रांगेवर पसरली आहे. तिची लांबी 2.5 किलोमीटर असून तिच्या दोन्ही बाजूंना खोल अशा दऱ्या आहेत. त्यामुळे शत्रूपासून ती नैसर्गिक संरक्षण देते. माचीवर भक्कम अशी तटबंदी आहे. तेथील बुरुज अजूनही मजबूत अवस्थेत आहे. काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत. दरवाजे व अरुंद वाटा हे तिच्या रक्षणासाठी कुशलतेने बांधले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावर अनेक वर्ष वास्तव्य केले. संजीवनी माची ही त्यांच्या संरक्षणाची पहिली रांग होती. या माचीवरून तोरणा किल्ला अगदी स्पष्ट दिसतो. काही वेळातच आम्ही संजीवनी माचीवर पोचलो. तिथेच काही वेळ बसलो. मन अगदी शांत स्थिरावले होते. जणू राजांचा इतिहासच ते जाणून घेत होते. तिथे बसलेले असताना तोरणा किल्ल्यावरून ट्रेक करत आलेला एक ट्रेकर ग्रुप दिसला, जो राजगडावर येत होता. इथून खाली गाडी पार्किंग करण्याचे ठिकाणसुद्धा दिसत होते. आता एवढेच उतरून पुन्हा खाली जायचे होते. काही वेळ शांत इथेच बसून पुन्हा परतीचा प्रवास काही वेळाने सुरू केला. दुरून संजीवनी माची अशी सुंदर दिसत होती. खरं तर राजगडावरून परतीचा प्रवास हा एक वेगळाच अनुभव असतो. डोंगर उतरता उतरता मन मात्र वरच अडकलेलं असतं. राजगड उतरताना वाटतं, अरे अजून थोडा वेळ इथेच थांबावं, गडाच्या सावलीत बसून राहावं. हा प्रवास कवितेत सांगायचा झाला तर राजगडाच्या माथ्यावरी उभं राहिलं मन अभिमानानं. शिवरायांच्या पावलांवर चाललो आम्ही समाधानानं. धुक्यात हरवलेले क्षण, वाऱ्याशी जुळली प्रीती. राजगडाचा प्रवास ठरला आयुष्यभराची स्मृती. गडाच्या पायथ्यापासून जवळ असलेल्या शिर्केवाडा येथे गेलो. येथील जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण खरंच खूप छान होते. त्यानंतर खूप साऱ्या आठवणी जवळ घेऊन रिटर्न आलो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मनापासून धन्यवाद.